परीचा चॅनेल सस्पेंड झाला. तर या साईडला आहे ना तळ आहे. चला परीला पेपर बनवून देते आणि पेपर मी कसं बनवते हे नंतर तुम्हाला दाखवतेच. तर हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुवार, तर व्हिडिओ थोडासा लेट होऊ शकतोय का तर पेंडिंगला पण काही व्हिडिओ असतात, कारण काही कारणास्तव बनवून ठेवलेले असतात पण त्याला एडिट करून टाकायला होत नाही. त्यामुळे 1-2 दिवस थोडासा हा व्हिडिओ पण लेट होऊ शकतोय, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना काही सिच्युएशन कधी चांगली असते, कधी बिघडलेली असते. प्रत्येकच व्यक्ती कधी सुखात असतो, कधी दुःखात असतो. दिवस रोज बदलतो, तसं त्याची टेन्शनही बदलत असतात. तर सर्वांच्या आयुष्यात काही ना काही रोजच्या रोज चेंज होत असतो. तर आमच्या पण आयुष्यात रोज न रोज काही ना काही चेंज होत असतो. काही गोष्टी आपण शेअर करू शकतोय, काही गोष्टी आपण नाही शेअर करू शकत. काही एवढ्या पर्सनल गोष्टी असतात की त्या आपण आहे ना नाही समोरासमोर क्लिअर नाही करू शकत, किंवा मी त्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत. तर असं पण आयुष्यामध्ये काहीतरी घडत असतं. तर आज आहे गुरुवार, स्वामींची पूजा झालेली आहे. आत्ता वाजलेले आहेत 9:30. तर आरती वगैरे झालेली नाहीये, तर स्वामींची आरती पण मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल, मी कशा प्रकारे आरती वगैरे करते ते. तर मुलांचे एक्झाम्स चालू झालेले आहेत. यशचे 2 दिवस झाले चालू झालेत. परीक्षा आजपासून एक्झाम स्टार्ट झालेली आहे. तर त्यांना पण थोडासा टाइम द्यावा लागतो, कारण काय होतं ना, याच्यामध्ये मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तर हा त्यांचा पायाच आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण थोडंसं लक्ष द्यावं लागत असतं. आणि उन्हाळ्याचे दिवस म्हटलं ना, तर सकाळी करून ठेवलं ते दुपारी खाल्लं तर ते पण बरोबर लागत नाही. त्याचबरोबर प्रत्येक गृहिणीसाठी एक टिप मी देणार आहे. आपण जे मंथली किराणा भरतो, कोणी ग्रोसरी बोलत असेल, कोणी महिन्याचं सामान बोलत असेल, कोणी किराणा बोलत असेल, तर आम्ही महिन्याचं किराणा भरतो. तर आपण महिन्याचा किराणा भरतो त्यावेळेस काय करायचं, आपल्याला महिनाभरासाठी जेवढा लागेल तेवढा किराणा भरायचा. त्याचे फायदे पण सांगते आणि तोटे पण सांगते. तर आपण ज्यावेळेस महिन्याचा किराणा भरतो तर आपल्याला परत दुकानात जाण्याचा टाइम आपला वाचत असतो. किंवा आता मी घरातच असते, सचिन सगळं सामान आणतात. तर एखादं सामान जर घरातलं संपलं तर सचिनला ते घेऊन यावं लागणार आणि त्याच्यात त्यांचा पण टाइम व्हायला जाणार. आणि मला जी गोष्ट अचानक लागत असते ती माझ्यापाशी नसणार आहे. आणि असं काही नाही बरं का, अचानक कुठल्याही गोष्टीची गरज लागते. पण सांगते, जे काही आपल्याला महिन्यात लागतं ते आपण एकदाच भरलं तर आपण आता एखादी गोष्ट संपली, उदाहरणार्थ घ्या साखर संपली, तर आता मी सचिनला दुकानात पाठवणार साखर आणा. पण फक्त साखर आणण्यासाठी सचिन दुकानात जाणार नाही, त्याच्याबरोबर माझी 2-4 सामानाची लिस्ट अजून त्यांच्याबरोबर जाणार की ह्या गोष्टी मला एक्स्ट्राच्या लागत आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य काय, आपण जर महिन्याचा किराणा एकदम भरला तर महिनाभरापर्यंत आपल्याला दुकानात जायची गरज नाही. आणि एक्स्ट्राचा जो खर्च होणार आहे विनाकारणचा, का तर तो खर्च विनाकारणचा असणार आहे, का तर फक्त साखर मला लागते पण मी आहे ना 4 गोष्टी एक्स्ट्राची त्यांना परत सांगून दिलेल्या आहेत. तर हा एक्स्ट्राचा खर्च झाला. त्याच्यामुळे आहे ना मंथली एकदाच जर किराणा भरला तर तो परवडतोही, आणि जो एक्स्ट्राचा खर्च त्याच्यातून होणार असतो तर तो विनाकारणचा खर्च आपण परत करणार नाही. त्याचबरोबर आपलाही टाईम वाचणार आहे आणि आपल्या मिस्टरांचाही टाईम वाचणार आहे. काही गृहिणी अशा पण असतात की त्यांना स्वतः सगळं मॅनेज करावं लागतं. म्हणजे आता ग्रोसरीचं सामान आता सचिन आणतात, मला काही जायची आवश्यकता नसते. तर काही गृहिणी अशा पण असतात की त्यांना सगळं मॅनेज करावं लागतं. तर त्यांना आहे ना घरातील जरी काम असलं तरी ते घरातील काम हातातलं सोडून त्यांना ते सामान आणण्यासाठी जावं लागत असतं. पण त्यातली त्यात काही लोकांची परिस्थिती अशी पण असते की आपण थोडं आणायचं, त्याच्यातच म्हणजे चालवायचं. 1 आठवड्याचं सामान आणायचं, त्याच्यातच चालवायचं, का तर त्यांचा म्हणजे वीकली पेमेंट वगैरे होत असेल. अशा पण फॅमिलीज असतात. तर त्याच्या ह्याने तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार जरी तुम्ही मॅनेज केलं तरीही चालेल. पण सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की जे शक्य म्हणजे ज्यांना शक्य होईल ना महिन्याचा किराणा एकदाच भरायचा, तर त्यांनी आहे ना महिन्याचा किराणा एकदाच भरावा. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पाहत राहा. व्हिडिओमध्ये केव्हा ना केव्हा काही ना काही कुठला तरी पॉईंट इंटरेस्टिंग होऊन जात असतो. आणि आय होप माझे व्हिडिओ बऱ्यापैकी बऱ्याच जणांना आवडतात. आणि व्हिडिओ जर आवडला ना त्या व्हिडिओला लाईक पण करत जावा. काय होते, डेली व्लॉग्स असतात, त्या ट्रॅव्हलिंग व्लॉग्स असतात. त्याचबरोबर एखादी रेसिपी जर मी ट्राय केली तर मी तुमच्यावर नक्की ती शेअर करत असते. ट्राय केली म्हणजे मी रेसिपी बनवून तुमच्यावर शेअर करत असते. तर चला मग आज मी वांग्याची भाजी कशी बनवते हे पण मी तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. तर उशीर झाला त्याच्यामुळे मस्त अशी शापूची भाजी बनवली नैवेद्यासाठी. आणि पटपट चपात्या वगैरे बनवून घेते. आता 10:30ची आरती मला करायची आहे. तर आरती करायच्या अगोदर आहे ना मी नैवेद्य दाखवून घेते स्वामींना. तर शापूची भाजी आणि चपाती याचा नैवेद्य मी दाखवलेला आहे.
तर आजची देवपूजा पाहू शकताय तुम्ही. आणि निकिताला म्हटलं की तू आरती कर. चलत मग आता आरती वगैरे झाली. आता मी भाजी बनवते वांग्याची. तर वांग्याची भाजी बनवण्यासाठी कांदा कट केलेला आहे. कांदा, टोमॅटो, लसूण एवढंच मी वाटण वापरत असते, का तर घरामध्ये आमच्या आहे ना याच प्रकारची भाजी आवडत असते. तर वांगी पण मस्त अशी बऱ्याच प्रकारे आहे ना कट करून घेतली, का तर कुठेतरी किडा वगैरे निघायला नको. तर वाटण मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि वाटण अगोदर परतून घेते आणि नंतरनं थोडंसं तेल टाकते. तर वांग्याची भाजी म्हटलं ना तर मसालेदार आणि त्याच्यात तेल असलं तर ती एकदम टेस्टी लागत असते. आणि मी जास्त करून आहे ना याच प्रकारच्या भाज्या बनवत असते. तर त्याच्यासाठी आहे ना मी घरचा मसाला, मटण मसाला आणि हळद घेतलेली आहे. करता बऱ्याच प्रकारे येतं, पण सचिनना आणि मुलांना ज्या प्रकारे भाजी आवडते त्या प्रकारे मी करत असते. आमच्यात आहे ना खोबऱ्याच्या भाज्या वगैरे आवडत नाहीत. लसूण, कांदा, टोमॅटो आणि अद्रक याचीच पेस्ट असते माझ्या भाज्यांमध्ये. करता तर बऱ्याच प्रकारे येतात. तर चला आता पटपट बनवून घेते. आणि अमृताला पण द्यायची आहे भाजी, त्यामुळे मी एकदम फास्टमध्ये बनवते. आणि वरून मीठ, तर मीठ आम्ही सेंधव मीठ वापरत असतो. आणि ज्या गृहिणी व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आहे ना सेंधव मीठ वापरायला नक्की सुरुवात करा. आणि वांगं बनवताना आहे ना गरम पाणी टाकलं, वांगं आहे ना लगेच शिजतं आणि त्याची टेस्ट पण वेगळीच येऊन जाते, कारण आपण फ्रीजमध्ये वांगं ठेवतो त्यामुळे वांगं डांडरत असतं. तर भाजी माझी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि वांगं पण एकदम छान असं शिजलेलं आहे. आय होप तुम्ही आहे ना एकदा तरी या प्रकारची वांग्याची भाजी नक्कीच करून पाहसाल. आणि एकदा तुम्ही ट्राय केली ना तर तुम्हाला नक्कीच कळेल की या अशा भाज्या पण किती छान लागतात त्या. यांची बघा मस्ती चालली आहे. त्याला कोणी सोडलं पण का ग पिलू? हे चावल पकड पकड, बॉल पकड पकड पकड. त्याच्याकडे टाक नाही, कसं पकडतोय बघू आपण. आता नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. पडला होता. चांगलंच येऊन ते हे इथं आपटलं ना. तर बघ अजून एकदा बॉल टाकणार आहे. आता पकड पकडा. लागलं त्यामुळे शांतच झाला वाघ. ए बाबू पळ पळ. बाबू काय खातोय तू? काय खातोय? हे हाताखाली लपून ठेवले त्यांनी, बघितलं का? आता मागं गेलं तर का ते पांढरं. काय खातोय? फटके खायचे का? ओरडलो कसा गप्प बसतोय बघा आता. हे का टाक खाली लवकर. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. लय हुशार आहे बघ ना कसं टाकलं त्याने तोंडात. वाईट दिवसांना काय म्हणतात ना, वाईट दिवसाला काही कमी नाहीये. काही ना काही रोजच्या दिवशी रोज एक नवीन प्रॉब्लेम तर क्रिएट झालाच पाहिजे. असं का होते माहीत नाही. तर चुकी आमचीच आहे, आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही म्हणूनच हे घडलं. तर काय झालं, परीचा चॅनेल सस्पेंड झाला. पूर्ण चॅनेलच तिचा गेला. म्हणजे 100 सबस्क्रायबर तिचे पूर्ण होत आलते आणि तिचा चॅनल डिलीट झाला. काही हरकत नाही, होतं ते चांगल्यासाठी होतं. तिला तेच म्हटलं. ती थोडी इमोशनल झाली, पण तिला मी धीर दिला. म्हटलं काय नाही, आपण परत ओपन करूया. त्यात एवढं काय तेव्हा. काही यूट्यूबर आहेत आपले, त्यांचे लाख 2-2 लाख मिलियन सबस्क्रायबर असलेल्यांचे सुद्धा चॅनल डिलीट होतात का. तर आपली काहीतरी कुठेतरी चूक झालेली असते त्याच्यामुळे. तर आमची कुठं चूक नव्हती झाली, फक्त तिची बर्थ डेट म्हणजे जन्मतारीख आहे ना आहे त्याच्यापेक्षा त्यांचं म्हणणं होतं की थोडीशी वाढवून लावायला पाहिजे नव्हती, का तर तिचं एज बसत नाही आहे यूट्यूब चालवण्याजोगं. त्याच्यामुळे तर बघूयात आपण मग उन्हाळ्यात करूयात आपण काय. हां उन्हाळा म्हणजे आत्ता उन्हाळ्यात चालू आहे, पण तिला सुट्ट्या लागल्या ना आता स्कूलचं, जाऊ द्या अभ्यास पण करेल ती. आणि थोडंसं मला पण वाईट वाटलं, का तर 100 सबस्क्रायबर गोळा करणं पण सोपं नाही. 3 महिन्यात 1.5 महिन्यात 100 सबस्क्रायबर तिचे कंप्लीट झाले होते. त्यामुळं काहीच नाही. तुझी कुठं मेहनत आहे. गाईज मी एडिटिंग करायची तुझे ब्लॉग. मम्मी करायची, मम्मी गाईज मम्मीची पण करायची, माझी पण करायची. खूप डिफिकल्ट जायचं, खूप दगदग व्हायची, पण जाऊ द्या. खूप मेहनत लागते एडिट करायला पण. खूप म्हणजे खूप स्ट्रगल करावं लागतं. खूप गोष्टींकडं घरात दुर्लक्ष करावं लागतं. जास्त करून व्हिडिओ आणि मोबाईलकडेच लक्ष द्यावं लागतं. करायची कामं तर करावंच लागते, पण त्याच्यात पण खूप दगदग होऊन जाते. मुलांचा अभ्यास घ्यायचा, मुलांकडे लक्ष द्यायचं, मुलांचं खायचं प्यायचं करायचं. पण जाऊ द्यात, 100 तर सबस्क्रायबर होते, पण ते पण कमवायला वेळ लागतो, भरपूर टाईम लागतो. पण तिने महिन्यातच ती कंप्लीट केलेली होती.
तिला किती हसायला आलं. काल हसत होते हे जरा मी. त्याला शेपलपट्टी बसली आहे म्हणून हसायचं काम चाललंय इकडं, आणि परत खाली बसून हसती, एवढं तिला हसायला आले बघा. मेसेज पाहिल्याने कसं झालं, माझंच दुर्लक्ष झालं. मुख्य पॉईंट, मी तो ईमेल, त्यांचा मेल आलेला पाहिलाच नाही त्यांचा. तर त्यांनी आहे ना 14 तारखेलाच मेल केलं होतं मला की तुम्ही असं असं चेंज करा. ह्याने पाहिलेलं होतं तरी मला सांगितलं नाही. पण काल जरी त्यांनी पाहिलं होतं ना तरी त्यांनी मला सांगितलं असं तर ही वेळ आली नसती. त्यांनी आजचा दिवस शेवटचा दिला होता आम्हाला. त्यांनी आहे ना काल सांगितलं असतं ना. मगाशी सचिन पण म्हटले तू काल पाहिलं होतं तर तू काल सांगायचं, ही वेळ आली नसती. पण जाऊ द्या, होतं ते चांगल्यासाठी होतं, आहे की नाही. परी एकदम स्ट्रॉंग आहे. परी परत उभा राहणार. असं थोडीच आहे, आत्ताच जर खचायला शिकलं तर आयुष्य अजून कुठं जायचंय. आणि प्रत्येकाच गोष्टीत खचून चालत नाही. किती जरी बेकार वेळ आली ना तरी उभं राहायला मी माझ्या मुलांना शिकवत असते. आणि हे तर क्षुल्लक आहे, काहीच नाही. चला मग आता परीच्या होमवर्कची तयारी करणार अगोदर. आणि बस झालं. मम्मा परत चालू करायचं. तर परीला तोपर्यंत आमच्या याच चॅनलवरती पहा. चला परीला पेपर बनवून देते, आणि पेपर मी कसा बनवते हे नंतर मी तुम्हाला दाखवतेच. परीला क्वेश्चन पेपर देऊन झालेला आहे, आणि हा खोडपत्रा इथं उभा आहे, खोड्या करतोय. तर चला मग काल किराणामध्ये, ग्रोसरीमध्ये काय काय शॉपिंग केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवते. आणि आपलं युट्यूबचं पहिलं पेमेंट लवकरच येणार आहे, त्यासाठी आम्ही तर खूप इंटरेस्टिंग असणार आहोत. आणि माझं पहिलं युट्यूबचं पेमेंट किती आलेलं आहे हे पाहण्यासाठी माझ्या मते तुम्ही पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर त्याच्यावरती व्हिडिओ पण येऊन जाणार आहे. आपण युट्यूब वरून पैसे कसे कमवू शकतो याच्याबद्दल मी त्यावेळेस तुम्हाला डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे. तर प्रत्येक गृहिणी घर बसून आपली स्वतःची कमाई करू शकते. मुलांना पाहून आपल्याला बाहेर जाणं नाही शक्य होत. मुलांना टाइम देते, घराला टाइम देते, पण आपण आपले पैसे घर बसल्या कमवू शकते. हे मी तुमच्यावर नक्की शेअर करेन ते कसं काय. आणि तर पिशवी वगैरे काहीच दिलं नव्हतं, फक्त चिठ्ठी केली गडबडीने आणि गेलेलो आहोत. तर मुलांसाठी आता उन्हाळी सीझन चालू होत आहे, तर म्हटलं जेवणामध्ये थोडंसं फरसाण वगैरे असलं ना तर मुलांना पण जेवताना थोडंसं बरं वाटतं. आणि सचिनला तर नूडल्स, आता हाफ डे वगैरे चालू आहेत स्कूलचे, तर हाफ डे साठी नूडल्स पण मागवलेले आहेत मी. आणि उन्हाळी सामान म्हटलं की पहिले पापड तर आलेच, तर पापडाचं पीठ 3 किलो मागवलेलं आहे. एवढं काही इनफ नाही होत आम्हाला, 4-5 किलोचे तरी पापड लागतात. आणि नाही सुरुचीचा आटा आहे, हा सुरुची आटा. तर 3 किलोचे पॅकेट मागवलेले आहेत मी. आणि हे झाल्यानंतर एक पॅकेट 1 किलोचं असतं. हे पहा, आम्ही रिमोट पण मागवलेला आहे बघायसाठी. आणि ऍसिडिटीचा, पित्ताचा त्रास आहे, त्याच्यामुळे मला ज्वारी खायची आहे. पण मला स्वतःसाठी दळणच होत नाही. ते 2 किलो ज्वारी मला 2 महिने जाते एकटीला. तर मस्त बिर्याणी मसाला, तर 1 पाऊच आहे घासणीचा माझ्याकडे शिल्लक, त्याच्यामुळे 1च मागवलेला आहे. तर सकाळी 2-3 पॅकेट गेलेत. आणि असले प्रकार जास्त मी देत नाही, नूडल्स वगैरे. फक्त हे एका महिन्यात 1 किलोचंच पॅकेट असतं, म्हणजे नूडल्स 1 किलोचं पॅकेट इनफ होऊन जातं. मॅगीचे 5-6 पॅकेट इनफ, त्याच्यावर देत नाही. कोलगेट ब्रँड, आपलं कोलगेट. यांनी कुणी कोणतीही कोलगेट वापरू, म्हणजे टूथपेस्ट वापरू द्या, पण मी कोलगेटच वापरत असते. हळदीचं पॅकेट आम्ही फ्रेश वापरतो, काय ती मिल्क फ्रेश. बिर्याणी राईस आणि बासमती राईस नाही, इंद्रायणी राईस जो कोकणात असतो ना तो ऑलरेडी आहे घरामध्ये, त्याच्यामुळे फक्त मी बिर्याणी राईस मागवलेला आहे. आणि जवसाची चटणी खूप छान असते, शरीरासाठी खूप सेहतमंद असते, त्याच्यामुळे मी जवस मागवलेला आहे. आणि आपली स्किनवरती जर ग्लो पाहिजे नसेल ना तर प्रत्येक गृहिणीने रोज झोपताना रात्री आहे ना 1 चमचाभर जवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, थंड पाण्यामध्ये. आणि सकाळी आहे ना अनुशापोटी, म्हणजे काही खाण्याच्या अगोदर हे खायचं. म्हणजे तुम्ही हे 9-10 वाजता जरी खाल्लं ना तरी चालेल. फक्त काय होतं ना, ते थोडंसं असं चिकट होतं, तर त्याने आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम होत नाही. पण आहे ना एखाद्या महिलेला किंवा पुरुषाला जर उष्णतेचा खूप त्रास असेल, का आता समर सीझन चालू आहे, उष्णतेचा खूप त्रास असेल तर तुम्ही हे वापरू नका आता सध्याच्याला तरी. तर याने आहे ना स्किनवरती पण प्रॉब्लेम येऊ शकतो, ज्याला उष्णता आहे त्याला.
आणि फुटाणे, कारण मला फुटाणे खायला सांगितलेले आहेत. म्हणजे एक्स्ट्राची ज्यावेळेस मला भूक लागेल, क्रेविंग होईल मला, त्यावेळेस मी फुटाणे खाऊ शकते. आणि मुंग्यांचा खडू, कारण आहे ना मुंग्याने झुरळला. अरे त्याच्यावरती झुरळाचं इमेज दिली आहे, पण आहे ना मुंग्या झुरळांना याने काहीच इफेक्ट होत नाही, याने मुंग्या मारतात. तर हे आहे ना तरी पावडर आहे, कारण असं नॉनव्हेज वगैरे करायचं म्हटलं ना तर तरी पावडर लागते. आणि आमच्यात आहे ना सवय आहे, पूर्णाची सफेद भाजी आवडत नाही सचिनना, तर लाल पावडर म्हणजे त्याच्यात कलर मिक्स असतो, म्हणजे हे योग्य नाहीये, पण ती शरीराला सवय झालेली आहे ती, हे की आम्हाला खाल्ल्याशिवाय जमतच नाही. म्हणजे मी त्या अवॉइड केले, पण सचिनला या भाज्या लागतातच. तर सांबर मसाला एक मागवलेला आहे. आणि सकाळी मटन मसाला सकाळीच फोडला, तर वांग्याच्या भाजीला लागत होता. पोहे, आता हा कोणता आहे, ताजमहल पोहा आहे, कसं काय माहिती, पहिल्यांदाच आणलेली. आणलंय रवा छोटा 1 किलो असून. आणि रव्याचा आहे ना मी फक्त गुरुवारी वगैरे प्रसाद बनवत असते, का तर आहे ना गोड पित्तामुळे कोणच खात नाही शक्यतो करून जास्त, आणि उपीट तर होत नाही केव्हाच, बनलं तर फक्त शिरा बनत असतो, तो पण गुरुवारचा. तर देवाची भांडी घासून पितांबरी मागवलेली आहे. आणि हे ब्रँड पण आपला आहे ना खूप जुन्या काळापासून चालू आहे. तर 1 किलो तूर डाळ, सोया चंक्स म्हणजे हे सोयाबीन आपणा सर्वांनाच माहिती आहे, तर याच्यामध्ये पण आहे ना भरपूर प्रमाणात प्रोटीन भेटतं आपल्याला. तुम्ही सोयाबीनची भाजी रोज जरी बनवून खाली ना तरी खूप बेस्ट, म्हणजे एकदम बेस्ट. ई, B12 पण याच्यातून भेटत असतं, त्यामुळे जास्तीत जास्त प्रोटीन जर पाहिजे नसेल ना तर तुम्ही सोयाबीन खाल्लंच पाहिजे. आणि यावेळेस आहे ना मी हे मीठ मागवलं, का तर काय होतं ना सॅलड वगैरे खायचं म्हटलं ना, नाही ते पण मीठ आहे, तू बघू नकोस, यश लागलं पाहिला. तर दुसरं पण म्हणजे सेंदव मीठ आम्ही खातो, तर ते पण आहे. पण हे मीठ आहे ना असं सुट्ट सुट्ट असतं ना, तर सॅलड वरती घ्यायला एकदम इझी जातं. आणि ते आहे ना थोडंसं एकदम सॉफ्ट, म्हणजे आपली पावडर कशी असते ना तसंच ते मीठ असतं ना, त्याच्यामुळे ते घ्यायला खूप डिफिकल्ट जातं. तर मी पोह्याचे 2 पॅकेट मागवले होते, 2 किलो पोहे मागवले होते, का तर आता मुलं घरी राहणार, तर त्यांना दुपारचं वगैरे खायची केव्हाही इच्छा होऊ शकते, तर पोहे वगैरे बनवायला इझी जातात, त्याच्यामुळे म्हटलं पोहे बनवावेत, म्हणजे आणावेत जास्त एक्स्ट्राचे. आणि 2 किलो शेंगदाणे जास्त करून मी भाजीत वापरत नाही, का तर शेंगदाण्याचा वापर आहे ना जास्त करून करायचा नसतो, म्हणजे भाज्यांमध्ये वगैरे शेंगदाण्याचा वापर करायचा नसतो, त्याची आपण चिक्की बनवू शकतोय. तर मी आहे ना शेंगदाण्याची चिक्की घरी बनवत आहे. आणि आता गुढीपाडवा जवळ येत आहे, तर घाट्या 9 तारखे. तर या घाट्या आपल्याला घरी पण बनवता येतात. तरी पहा घाटी लहानपणी अशी मुलांच्या गळ्यात घालायचे घाटे, अजून घालतात नाही असं नाही, पण जे ज्याचा पहिला गुढीपाडवा असतो ना त्याला तर आवर्जून घालतात. थोडेसे तीळ पण मागवलेले आहेत. आणि उष्णता चालू झाली त्याच्यामुळे मोठी खडी साखर आणि हुलग्याचं माडगं करण्यासाठी मी हुलगा मागवलाय. तर कोंब आलेले हुलगे मटकी मीठ बाजारामधूनच घेऊन येते, मंडईमधून. साबुदाणा म्हणजे खात नाही जास्त करून, कोण पण घरात असावं मुलांसाठी, मुलांना आवडतात अशा गोष्टी म्हणून. बेसन पीठ कारण शिल्लक आहे, पण तरी पण मागवून ठेवलं. हा गुळ चिक्कीसाठी स्पेशली मागवलाय मी, साधाच गुळ आहे हा. तर गुळ काही महाग झाले माहिती नाही, पण याच्यावरती आहे ना 70 रुपये प्राइस दिलेली. मग हा कुठल्या प्रकारचा गुळ मला माहिती नाही. मूग डाळ आणि 1 किलो तुरीची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ इनफ होते, का आम्ही 4 जण आहोत घरामध्ये. आणि एवढे काही ना मी काय केले, सकाळचा डाळ भात बनवायचं बंद केले, कारण काय होतं मला डाळ भात खूप आवडतो, आणि डाळ भात घरामध्ये बनवला ना तर मी कंट्रोल नाही करू शकत. मग डाएट करण्याचा काहीच उपयोग होत नाही. डाळ भात पण आपण खाऊ शकतो डाएट मध्ये, पण आपल्याला जेवढी चपाती खायची तेवढी चपाती तर आपण खात असतो, त्याचबरोबर डाळ भात पण खाणार, त्याच्यामध्ये एक्स्ट्राच होऊन जातं. त्याच्यामुळे एवढ्या काही ना मी डाळ भात बनवायचा बंद केलेला आहे सकाळचा. साखर आणि साखरेचं प्रमाण घरातले इतकं कमी झाले ना, मला आहे ना कमीत कमी आहे ना महिन्याला 6 किलो तरी साखर लागायची. आणि चहा प्यायला मी फक्त एकटीच होते, म्हणजे मी किती चहा पित असेल पहा. मुलं चहा पित नाहीत, सचिन चहा पित नाहीत, येऊन जाऊन आले कधी घरचे तरच, आणि कधी रिलेशन मधलं कोण आलं तरच, जास्त करून कोणच येत नाही आमच्याकडे. पण म्हणजे असे रिलेटिव्ह म्हणजे मी मैत्रिणी वगैरे आले तरी चहा वगैरे होतो,
पण शक्यतो पण 6 किलो म्हणजे भरपूर झाली. कंटिन्यू तर आपल्यात कोण रोजच्या रोज येत नाही, 2-3 दिवसांनी आलं तरच. आणि मैत्रिणी म्हटलं तर फक्त मार्केटला गेल्यावरती मी त्यांच्या पिशव्या वगैरे घेऊन घरी आले तर त्या घ्यायला यायच्या. आता सचिन घ्यायला यायचे, गाडीवरती आले तर मग बॅग्स वगैरे मी घेऊन आले तर ते चहाला म्हणजे 8 दिवसातून 4 दिवसातून. पण असं रोज रोज कोणच येत नाही चहासाठी. पण आता मी 2 किलो साखर मागवली. आता समर सीझन चालू आहे, मुलांना कधी सरबत वगैरे पिऊ वाटू शकतोय, त्याच्यामुळे साखर मागवलेली आहे. आणि चहा मी पूर्णपणे सोडलेलाच आहे. जिरी मोहरी एकच पॅकेट, आता पहिलं सामान आहे थोडं पण तरी मागवले. झालं. काजू बदाम पण मागवलेले आहेत. आणि थोडे कशासाठी मागवले, ऍक्च्युली माझ्याकडून काही प्रॉब्लेम होतो किंवा मला काही माहिती कमी आहे, मला सांगता येणार नाही. हा तर काय होतं ना, काजू व्यवस्थित राहतात पण बदाम आहेत ना आमच्याकडे खराबच होतात, म्हणजे कडू होतात, त्याला वास पण लागतो, त्यात किडे पण होतात, त्याच्यामुळे माहिती नाही. आणि फ्रीज मध्ये जास्त दिवस ठेवून खायला पण आवडत नाही आम्हाला, त्याच्यामुळे आहे ना काजू बदाम थोडेच आणलेले आहेत. मुलांना आवडतात. आणि बदाम संध्याकाळी जर आपण भिजवले आणि सकाळी जर मुलांना खायला दिले तर ते छान असतं. तर त्याच्यामुळे आहे ना, ते हे 8 दिवस इनफ होऊन जातं, तेवढं मग ते परत आणावं लागतं. काजू बदामला नो एक्सक्यूज, ते आणावंच लागत असतं. बदाम नाही, काजू. बदामापेक्षा मुलांना काजू आवडतात, पण बदाम चांगले असतात खाल्लेले. काजू आताच कडू आणतानाच कडू लागलाय. बडीशोप आहे ना, मी सुट्टीच मागवली आहे. आणि हे तीळ पण आहे ना, मी बडीशोप बनवण्यासाठीच मागवलेले आहे. तर मी बडीशोप कशी बनवेल तर 1-2 दिवसात तो पण व्हिडिओ येऊनच जाईल. आणि ही मटकीची डाळ मागवलेली आहे, अर्धा किलोच आहे. का तर आहे ना, मागच्या वर्षी मला सांडगे बनवायला झाले नाही, डाळ आणून माझी शिल्लक राहिलेली आहे. तर 1 किलो डाळ तशीच आहे, फ्रीजवरती काढून ठेवली मी. वर्षभर तिला तशीच फ्रीजमध्ये ठेवली, कारण मला मागच्या वर्षी बनवायला झालं नाही. म्हणजे बनवायचं आणि तोपर्यंत आमची आरवी खूप सिरियस झाली, म्हणजे माझ्या भावाची मुलगी, त्याच्यामुळे मी परत काहीच बनवलं नाही उन्हाळी सामान. तर सांडग्याची डाळ माझी तशीच राहून गेलेली आहे. तर हे झालं सामान. त्याचबरोबर मशीनसाठी मी आहे ना, हे सर्फ एक्सेलचं लिक्विड वापरत असते. तर काय होतं ना, आपण वॉशिंग मशीन वापरतो, पण त्याच्यात जर आपण कंटिन्यू जर निरमा वगैरे वापरला आता तर मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे आहे ना, लिक्विडच वापरायचं शक्यतो करून. तर हा निरमा मी आहे ना, आपला पोर्च वगैरे धुण्यासाठी, त्याचबरोबर आपण बाथरूम मध्ये म्हणजे आंघोळ जिथे करतो त्या बाथरूम स्वच्छ करण्यासाठी मी निरमाच वापरते. का तर मला ते लिक्विड वगैरे वापरायला बाथरूम मध्ये, आंघोळीच्या बाथरूम मध्ये आवडत नाही, त्याच्यामुळे मी हेच वापरत असते. का तर जे लिक्विड असतं ना, तर त्याला ठेवायचं, नंतर ना ते सुकच पण म्हणजे बाथरूम मधलं पाणी पूर्ण क्लीन झालं पाहिजे, ते सुकलं पाहिजे, त्याच्यानंतर ना ते लिक्विड टाकायचं, मग ते स्वच्छ करायचं. त्यापेक्षा मला हा निरमा परवडतो. आणि ज्यावेळेस बाथरूमचे वॉल वगैरे स्वच्छ करायचे असतात ना, त्यावेळेस मी ते लिक्विड वापरत असते. ते रेड कलरचं येतं आणि टॉयलेटचं हार्पिक आहे. तर एकच पाऊच मी मागवलंय एवढ्या वेळेस, म्हटलं बघूयात. कारण आहे ना, आमच्या जवळच एक ताई राहतात, त्या पण हे विकतात, तर म्हटलं एक वेळेस त्यांच्याकडून पण घेऊन यावं म्हणून. आणि यश आणि सचिन हा साबण वापरतात गोदरेजचा. मी नाही वापरत, मी साबणच वापरत नाही, मी फक्त फेस वॉश वापरते. कारण पहिल्यांदा मी हाच साबण वापरायचे, माझा फेवरेट साबण हाच आहे. पण आता मी स्किनला प्रॉब्लेम आल्यामुळं मी फेस वॉश चालू ठेवले. काय केलं? यश आता टॉयलेट घासायला जाणार टॉयलेटचं बोलतो. आणि परी वापरते डव साबण. आणि भांड्याचं लिक्विड ओपन केलेलं आहे. अजून आपण काय काय काढले सामानातून? बिस्किट. हा, भांड्याचं लिक्विड ओपन केलं, बिस्किट गेले डब्यामध्ये. मला तर अजून आपण पुढं काय आहे का? नाही. बिस्किट. वेगळं जरा. कुठल्या डब्यात आहे? तर एवढी अशी ग्रोसरी महिन्याची झालेली आहे. सामान आणून झाले. काय काय मसाले फ्रीज मध्ये ठेवण्यात पण आलेले आहेत, जे आहेत ते इथे आहेत. चला आता सामान काढून झालेलं आहे, पटपट सामान भरून ठेवते. आणि आत्ता वाजलेले आहेत 3:15. थोडा वेळ आराम करते सामान भरल्याच्या नंतर ना, म्हणजे रेस्ट म्हटलं का नाही येणार, का तर रेस्ट म्हटलं शांत एका जागेवरती बसून पण नाही. एडिट करायचा एक व्हिडिओ एडिटिंगचा राहिलेला आहे. चलत मग माझा पेपर पण चेक करायचा. हा, परीचा पेपर चेक करायचा. परीला पेपर राईट करण्यासाठी दिलेला आहे. तिचा पेपर पूर्ण कंप्लीट झाल्यावरती पेपर चेक करायचे. काय तुम्हाला एक दाखवायचं बरं का, मम्मीला कमेंट ना करून जाऊन इकडे. मम्मीला सांगायचं
भाई मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को दे पुसून घेतो. मम्मीला दिसलं, मम्मीला जी चिडल ना. तर ही बघा अजून एक एक्सपेरिमेंट बघा. टाकू चालू करा ना. नाही दुसरी बॉटल हे पायाचं काय चालू आहे आता, कुटाणा करतोय परत काहीतरी. काय होतंय आता? थांब. स्प्राईट या छोट्या ती बॉटल आणत होता कुठे. थांब. हे बघा परत चालू आहे पण नाही झालं. डोकं लावलं. रुको जरा सबर करो. कसं करतो बॉटल माहिती का आम्ही आलो लावले. काय? ह्यो फुगा ह्या बाटलीच्या आत टाकणार हा आणि ह्याचं तोंड फाकावणार. बरोबर होतंय काय. बसते का? थांब जरा. शांत देतो. काय रे? आता मी स्वराला सांगतो की ना ती ह्याच्यावर लाव ट्रायपॉडवरती, म्हणजे आपण दोघं हे करू. स्वर लाव ट्रायपॉडवरती. लावलं ट्रायपॉड वरती. झाल्या खाली बॉटल आता. चल. थांब मी करते. आम्ही हे पकड. तू वरती जाम पकडणार आहे. जाम पकडलं ना? झालं आता झालं. रबर लावतो गावला इथे बरा आहे तेवढा. अजून एक वेळ 2-3 गाठण्या टाक. एक गाठण बसा नाही तर 2-3 गाठण्या टाकायचं. लागलं का? थांब जाऊ दे. आणि इकडे मी लावते. चल बघ तुला काय जमत का तरी? नाही जमत. नाही जमत. थांब 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 जरा. फुगाच फुटला. हे पहा गायचं अजून एकदा चालू आहे. जरा पटपट कर मम्मी येऊ नाही. हा हा झालं झालं. काय झालं? बघ अयो एक्सपेरिमेंट लय झाला. आता उद्या नवीन एक्सपेरिमेंट सोबत भेटू आपण. तर बाय. तर आता निघालेलो आहोत कलिंगड घ्यायला. गाडी भरून चाललोय आता आम्ही. प्रत्येक जण एक घेणार आहे का नाही का? 2-2 5-5. हा यशचं काउंटिंग आलं 5-5. गाडीच भरून एकच पळते मध्येच. किलोवर आहे का? मीडियम साईज किती करू रे? अजून मस्त परत काही नाही. 15 कलिंगड इतके आपण एवढा सपला उद्या सकाळ परत तोडून आणतो. या साईडला आहे ना तळ आहे. गावचं तळ. आपली भावना तिची की शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे. हा ना, शेतकरी पुढे गेला पाहिजे. 2-4 रुपयासाठी कुठे मग काय तर. विचार करतात. तर आहे ना 4 कलिंगड काढले होते. 10 किलो होत होते ते. तर भरपूर दिवस जातात. म्हणजे काय होतं खायचं लक्षात राहत नाही मुख्य. पण फ्रीजमध्ये तर सगळं असतं. आता सोमवारी कलिंगड आणलं होतं मी. एकच आणलं होतं मार्केटला गेल्यावरती. आणि टरबूज 2 आणले होते म्हणजे येलो कलरचे. तर टरबूज आहे ना
खाल्लंच नाही, फक्त एक संपलेलं आहे. मस्कमेलन. आणि टरबूजला मस्कमेलन. आणि कलिंगड आहे ना अर्ध कट केलेलं, त्यातलं फक्त चतकोर संपलं होतं आणि छोटं होतं, असं काही नाही भरपूर मोठं. तर हे भरपूर मोठे आहेत, म्हणजे 2.5 3 किलोचे एक आहेत आणि ते छोटं असून पण सरलं नाही, त्याच्यामुळे असं वाटलं की परत नको. तर हे 2 आहेत ना आम्हाला 100 मध्ये भेटले, म्हणजे एक कलिंगड 50 रुपयाला. तर रेट वगैरे व्यवस्थित, आम्ही काही कमी जास्त केलं नाही, का तर शेतकरी आहेत, सगळ्यांना वॉन्टेड दिलं पाहिजे, त्याच्यामुळे सचिन काहीच बोलले नाही, मी पण काहीच बोलले नाही. आहे ते रेटमध्ये आम्ही घेतलेले आहेत. तर छान भेटले कलिंगड, आहे का नाही. आणि मार्केटमध्ये ज्यावेळेस आम्ही क्वालिटी चांगली. बाजारात वगैरे घेते, म्हणजे आम्ही मंडईला वगैरे जातो तिथं घेतो ना, तर त्याला क्वालिटी एवढी व्यवस्थित नसते जशी पाहिजे नसते. तर हे शेतकऱ्यांचा माल डायरेक्टली आलेला असतो ना, तर तो खूप फ्रेश आहे. तर तुम्हाला घरी गेलो मी कलिंगड दाखवेलच, ते साईज पण दाखवेल आणि कट केल्यानंतर ना परत पण दाखवेल. तर प्रत्येक गुरुवारी आहे ना तुळशीला संध्याकाळच्या टायमिंगला दूध अर्पण करायचं असतं, त्याने लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. तर प्रत्येक गुरुवारी आहे ना प्रत्येक महिलेने कच्चं निरसं दूध आहे ना तिली सांजाच्या टायमिंगला ज्यावेळेस आपली दिवाबत्ती होती ना त्यावेळेस तुळशीला अर्पण करायचं. तर इथे डाळ बनलेली आहे, पाहू शकता तुम्ही, मस्त अशी डाळ बनवली आहे. साईडला कुकर चाललाय भाताचा आणि इथं शिरा बनवलाय. चला मग आता आपण नैवेद्य दाखवूया. तर फुलं सुकलेली संध्याकाळच्या टायमिंगला पाहू शकताय. तर हे पहा किती मोठे मोठे कलिंगड आहे. तर हा पण चला आता पटपट स्वयंपाक आवरून घेते, स्वयंपाक झाल्यावर आम्ही जेवण करूयात आणि नंतर न बोलते. तर जेवण वगैरे झालं, वॉक करून झाला, फिरून झालं. तर आत्ता वाजलेले आहेत 9:30 आणि परीला आणि यशला झोपवण्यासाठी मी त्यांच्या बेडमध्ये आलेले आहे. तर परी या साईडला झोपलेली आहे, म्हणजे उभी आहे, दिसती तुम्हाला. तिला फॅन बंद करायला लावला का तर आवाज खूप वेगळा येतो. तर चलात मग आजचा दिवस असा गेला, खूप छान गेला आजचा दिवस. आणि बऱ्याच दिवसापासून आज थोडंसं म्हणजे बरं वाटते मला, म्हणजे असं जे असं टेन्शनमध्ये डोकं असेल ते जरा शांत वाटते. चलात मग आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चॅनलवरती शेवटपर्यंत जर आलेला असाल तर चॅनल कोणाला तरी शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आमच्या व्लॉगमधून काहीतरी घेण्यासारखं त्यांना पण भेटेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या सर्वांनी.